मागच्या वर्षी गणपतीत गाडी घेतली, रॉयल एनफील्ड मीटियर. सलग सुट्टी काढून दूर फिरून यायचा प्लॅन करत होतो. आपण महाराष्ट्रीयन लोकांचं एक बरं आहे, ईशान्य भारत, हिमालय, राजस्थान, दक्षिण भारत अशा ट्रिप्सचे प्लॅन आखल्यानंतर यातलं काहीच आत्ता तरी शक्य नाही हे पुन्हा एकदा कळून चुकल्यानंतर आपल्याला हक्काचं ठिकाण आहे कोकण. अगदी 1 दिवस ते चांगले 15 दिवस अशी रेंज आहे कोकण प्लॅनची. 25 डिसेंबरला गुरुवार होता म्हणून शुक्रवारची सुट्टी टाकली. पुढं शनिवार आणि रविवार मोकळेच होते म्हणून कोकणचा असा 4 दिवसांचा प्लॅन बनवला. हे सुट्ट्यांचे दिवस. कोकणातल्या गर्दीच्या बातम्या टीव्हीवर येतच होत्या, पण जब वी मेट मधल्या करीनाचा डायलॉग आठवला, क्राऊड हम जैसे लोगों से तो बनता है. या डायलॉगच्या नावानं चांग भलं म्हटलं आणि गुरुवारी पहाटे घरातून बाहेर पडलो. या व्हिडिओमधून मी सर्वप्रथम 4 दिवसांचा प्लॅन कसा होता हे सांगणार आहे. या व्हिडिओत मुख्यतः राईड कशी होती हे गुगल मॅपच्या स्वरूपात दाखवत आहे. हा व्हिडिओ आवडला तर नंतरच्या प्रत्येक दिवशी काय केलं याविषयी विस्तारून सांगेन, पण ट्रस्ट मी, ही राईड भन्नाट होती. सकाळी निघालो तेव्हा अख्खं पुणे कोकणात चालल्यासारखं वाटत होतं. दूरवर गाड्यांची रांग लागली होती. यावेळी 2 व्हीलर चालवताना गाडीची अक्षरशः मुके घेत होतो. थोड्याच वेळात ताम्हिणी लागलं. ताम्हिणीतल्या रस्त्यांचं चित्र 10 वर्षांपूर्वी कसं होतं हे आठवून आताच्या मक्खन जैसे रस्त्यांबद्दल ऊर भरून येत होता. या 4 दिवसांमध्ये जाऊन परत यायचं तर दौऱ्याचं दक्षिण टोक रत्नागिरी ठेवावं असं वाटलं. जाताना मुंबई गोवा हायवेची मजा घेऊ तर येताना सागराची गाज सतत कानावर घेत घरी परतू अशी योजना होती. शक्य होईल तितकं न पाहिलेलं कोकण बघू अशी इच्छा होती. शिवाय मंदिरं आणि पुरातत्वीय विषयात रस असल्यानं दौऱ्याचा कल तिकडच होता. जवळपास 150 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर महाड आलं. महाड हे नाव ऐकल्यानंतर पुन्हाही भारतीयाच्या मनात आठवण यायला हवी महामानवाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. त्यांच्या सत्याग्रहातील चवदार तळं नेमकं दिसतं तरी कसं हे पाहण्याची इच्छा होती. योगायोगानं त्याच दिवशी बाबासाहेबांनी 1927 मध्ये मनुस्मृतीचं दहन इथंच केलं. त्यानिमित्तानं मोठा जनसागर जमा झाला होता. चवदार तळ्याच्या ऐतिहासिक पाण्याला स्पर्शून पुढे निघालो. पुढचं ठिकाण चिपळूण, महाडपासून 85 किलोमीटरवर. कोकणचे निर्माते भगवान परशुरामांचं इथलं मंदिर अगदी पाहावं असं आहे. या भागात अनेक ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. अरवली आणि तुरळ ही तर 2 अगदी हायवेला चिकटून असलेली गरम पाण्याची कुंड. यापैकी गुगलवर अरवली हे ठिकाण जिथं दिसतं तिथं प्रत्यक्षात पोहोचल्यानंतर मात्र ते सापडणं थोडं कठीण आहे, कारण सध्याच्या मुंबई गोवा हायवेच्या बरोबर मध्येच हे ठिकाण टिकवून ठेवलेलं आहे. इथं पोहोचल्यानंतर स्थानिकांना विचारायला हरकत नाही, पण अरवलीपेक्षा सुंदर आहे तुरळ. तुरळनंतर पुढचं लक्ष होतं संगमेश्वर. शिलाहारकालीन महादेवाचं मंदिर आणि तिथंच असलेला सरदेसाई वाडा पाहण्याची इच्छा होती. हे मंदिर पाहिल्यानंतर जितकं समाधान झालं तितकंच दुःख सरदेसाई वाडा पाहिल्यानंतर झालं. तिथली आणखी काही चालुक्यकालीन मंदिरं पाहून शेवटी रत्नागिरीचा रस्ता धरला. इथे एका ठिकाणी आपल्याला मुंबई गोवा हायवे सोडावा लागतो. संगमेश्वर नंतर मुंबई गोवा हायवेची अनेक कामं होत असताना दिसतात. रत्नागिरीचा हा रस्ता घाटाचा आणि निर्मनुष्य असल्यानं दिवसा निघावं. गाडीची अवस्था नीट आहे ना याची खात्री करावी. दुसऱ्या दिवशी रत्नागिरीतलं थिबा पॅलेस, थिबा पॉइंट, राजमाता जिजाऊ उद्यान, टिळकांचं घर पाहून झाल्यानंतर गणपतीपुळ्याच्या दिशेनं निघालो.
वाटेत आरेवारेचा सुप्रसिद्ध समुद्र किनारा लागतो. रस्त्यात काही ठिकाणी प्रचंड गर्दी होती, परंतु पुन्हा एकदा 2 व्हीलर असल्यानं झटपट पुढे निघालो. गणपतीपुळ्यापासून जवळच कोळीसरे नावाचं तीर्थस्थान आहे. केशवाची नितांत सुंदर मूर्ती तिथल्या मंदिरात आहे. या गावाला येणारा रस्ता नजर लागावी इतका देखणा आहे. मंदिराचा परिसर शांत आणि आल्हाददायक आहे. ते मंदिरच अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेले. कोळीसरेवरून पुन्हा गणपतीपुळ्याला परतलो. ती संध्याकाळ श्री गणेशाच्या सहवासात घालवली. सकाळी जवळच्याच मालगुंड इथलं कवी केशवसुतांचं घर हे पहिलं ठिकाण. अगदी सकाळीच पाहून घेतलं. तिथून उत्तरेकडे निघालो. जयगड इथलं JSW कंपनीनं उभारलेलं जय विनायक मंदिर अतिशय देखणं आणि पाहण्यासारखं आहे. पुढे जयगड ते तावसळ अशी फेरी बोट असते. बोटीत गाडी चढवून प्रवास करण्याचं थ्रिल एकदा अनुभवायचंच होतं. अवघ्या काही मिनिटात आपण पैलतीरी लागतो. तावसळहून थोडासा खराब मात्र अतिशय निसर्गसम्य रस्त्यानं हेदवी गाठलं. तिथली दशभुजा गणपतीची मूर्ती फारच आगळी वेगळी. जवळच असलेलं ब्राह्मणगड नावाचं प्रकरण पाहिलं आणि निसर्गाच्या चमत्कारापुढे नतमस्तक झालो. त्या दिवशी उत्तरेकडचा प्रवास सुरूच होता. पुढचं ठिकाण होतं वेळणेश्वर. तेही अतिशय देखणं मंदिर. वेळणेश्वर नंतर व्याडेश्वर, गुहागरचं व्याडेश्वर, सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाण. या मंदिरापासून उरफाटा गणपती नावाचा गुहागर मधलं ठिकाण अपरिचित, म्हणून तेही पाहून घेतलं. गुहागर मध्ये जेवण करून दुसऱ्या फेरीबोटीसाठी तयार झालो. वेळदूर ते दाभोळ. आता मात्र कोणताही ब्रेक न घेता त्या दिवशीचं राहण्यासाठीचं ठिकाण गाठायचं होतं. हॉटेलची उपलब्धता कमी असल्यानं दापोलीच्या दक्षिणेला असलेल्या जळगावमध्ये राहण्याची सोय झाली होती, म्हणून त्या दिवशी प्रवास जळगावमध्ये संपवला. चौथा दिवस हा प्रवासाचा शेवटचा दिवस. दिवसाची सुरुवातच अगदी काव्यमय झाली. जळगाव पासून जवळच आसूद हे ठिकाण आहे. श्री ना पेंडसे यांच्या गारंबीचा बापू या कादंबरीतला हा परिसर अगदी सिनेमात शोभावा इतका सुंदर. इथलं केशवराज आणि जवळचं व्याघ्रेश्वर मंदिर पाहून कधी आपण कादंबरीत जाऊन पोहोचलो हे कळतच नाही. या प्रवासानंतर आमच्या वाटेतलं सर्वात पश्चिमेकडचं ठिकाण गाठलं, आंजर्ले. इथल्या कड्यावरील गणपती मंदिराची अजब चित्रकथा आहे. इथं गणपतीच्या पावलांचं दर्शन घेता येतं. त्यानंतरचं ठिकाण थोडं अवघड म्हटलं तर सर्वसाधारण रस्त्याचं, पण महत्वाचं म्हणजे वर्दळीपासून लांब असलेलं शेडवई. अगदी हजारो किलोमीटरचा प्रवास करून पाहण्यासाठी यावं इतकी सुंदर इथली विष्णू मूर्ती आहे. तिला किती आणि कसं नजरेत भरून घेऊ हा प्रश्न पडला होता. मंदिराच्या मागून वाहणाऱ्या ओढ्यातलं पाणी डोळ्यांना लावलं आणि गंगा स्नानाचं पुण्य मिळालं. इथून माणगावचा रस्ता धरला, पण त्याआधी आणखी एक ठिकाण पाहायचं होतं. ते म्हणजे ऐतिहासिक उंबर्डी गाव. तिथल्या असंख्य विरगळ आणि या परिसराचा इतिहास अनुभवायचा होता. या ठिकाणाला भेट देणं हा माझा वन ऑफ द बेस्ट निर्णय होता असं आजही वाटतं. तिथल्या विरगळ आजही वैभवशाली इतिहासाच्या मूक साक्षीदार आहेत. असंख्य वीरांनी या भूमीवर रक्त सांडल्याची ती आठवण आहे. ती मनात ठेवून तामिनी मार्गे परतीचा रस्ता धरला. खूप मंदिरं पाहिली, म्हणून मी फार धार्मिक आहे असं नाही,
मात्र समुद्र किनाऱ्यांपलीकडचं कोकण पाहायचं होतं. शिवाय हा टूर प्लॅन फक्त इतिहास प्रेमींसाठीच नाही, कारण वैविध्याचा अनुभव देणारी ती एक परफेक्ट बाईक राईड देखील आहे. तुम्हाला ही बाईक राईड कशी वाटली हे मला नक्की कळवा. धन्यवाद.